तर अजित पवारांना सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असं भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठणकावलंय। आम्ही सावरकरांचे भक्त, आमचा पक्ष त्यांच्या विचारावर चालणारा आहे असं शेलारांनी म्हटलंय। अजित पवार सोबत याल तर तुमच्या सोबत, न याल तर तुमच्या शिवाय असा इशाराही त्यांनी दिला। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू। तर आशिष शेलारांना अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलंय। आमचा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांचा असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। भाजपनंच आमची विचारधारा स्वीकारली, आम्ही नाही असं मिटकरींनी म्हटलंय। तुमचं सरकार एकीकडे सांगतं की हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे, त्याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार फक्त सावरकरांच्या विचारांचं का उदात्तीकरण किंवा ते तुम्ही स्वीकारा म्हणून का म्हणतात? हे टायमिंग का असं साधलं असेल? त्यांचा पिंड ज्या विचाराचा असेल त्या तो पिंड त्यांना लखला। आमची विचारधारा तुम्हाला सांगतो ना, त्यांनी खुलं सांगावं की मी फुले शाहू आंबेडकर विचाराला मानत नाही म्हणून। त्यांनी खुलं सांगावं, म्हणजे त्यांना त्यांचे जनता त्यात उत्तर देईल। पण शिवशाहू फुले आंबेडकर विचार हा त्यांना स्वीकारावाच लागतो। त्यांची विचारधारा तुम्ही प्रतिप्रश्न कराल, मग तुम्ही पण स्वीकारणार का? आम्ही स्पष्ट, आमची लाईनच क्लिअर आहे। आमची विचारधारा फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा आहे। त्याच्यामुळे संविधान मानणारा वर्ग हा आमचा वोट बँक आहे, आणि आम्हाला घेतल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही। मग कोण कोणाची विचारधारा स्वीकारणार आहे? तुम्ही त्यांची की ती तुमची? आमची विचारधारा त्यांना स्वीकारावी लागलेली आहे ऑलरेडी। फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज ही विचारधारा जर त्यांना मान्य नसेल तर त्यांना डिबेटला मी चॅलेंज करतो। शेलार साहेबांनी खुल्लं सांगावं की आम्हाला ही विचारधारा मान्य नाही। आमची विचारधारा त्यांना स्वीकारावीच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची, आणि हीच विचारधारा घेऊन भाजपलाही पुढे जावे लागेल। आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे मुद्दे काढून आशिष शेलारांनी महायुतीत आणि या दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये असं आव्हान जे आहे ते आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे। उमेश शरोणे, एबीपी माझा, अकोला। दरम्यान यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। भारताच्या संविधानाला सावरकरांचा विरोध होता आणि कुठेतरी मनुवादी विचारांचा अन्वय त्यांना करायचा होता। त्या विचाराचे शेलार आहेत का हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं। आणि हे स्पष्ट करत असतानाच त्यांच्या माफीनाम्यातले जे शब्द आहेत आणि माफीनाम्यातला जो विचार आहे तो त्यांचा विचार आहे का हे पण त्यांनी स्पष्ट करावं। आणि इंग्रजांकडून 60 रुपये पेन्शन घेणं हे त्यांना कबूल आहे का, या गोष्टींचा मुद्देनिहाय खुलासा जर शेलारांनी केला तर या संदर्भामध्ये त्यांच्याशी खुली चर्चा करण्याची आमची तयारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।